ज्योतिर्लिंगाच्या नावानं चांगभलच्या जयघोषानं आणि नागराजाला लायांचा नैवेद्य अर्पण करत श्री क्षेत्र वाघापूर इथली प्रसिद्ध नागपंचमी यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली। महाराष्ट्रासह कर्नाटकातून आलेल्या लाखो भाविकांच्या गर्दीने वाघापूर नगरी अक्षरशः गजबजून गेली होती। ज्योतिर्लिंगाच्या नावानं चांगभलच्या जयघोषानं आणि नागराजाला लाह्यांचा नैवेद्य अर्पण करत श्री क्षेत्र वाघापूर इथली प्रसिद्ध नागपंचमी यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली। सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी रांग लागली होती। मंदिर परिसरात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। यात्रेची सुरुवात पहाटे 5 वाजता राज्याचे आरोग्य आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी विजयलक्ष्मी आंबेडकर यांच्या हस्ते अभिषेक आणि महापूजेने झाली। त्यानंतर महाआरती पार पडली आणि मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं। यावेळी सवाद्य मिरवणुकीतील कुंभार समाजातील नागमूर्ती देवालयात अर्पण करण्यात आली। त्यानंतर विधिवत पूजा करण्यात आली। दरम्यान यात्रेला लाखो भाविकांनी हजेरी लावल्यानं स्थानिक व्यापाऱ्यांमध्येही मोठा उत्साह होता। खाऊचे पदार्थ, खेळणी, नारळ, प्रसाद यांसह विविध वस्तूंच्या दुकानांमध्ये मोठी गर्दी झाली। यात्रेमुळे कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाल्यानं व्यापारी वर्गामध्ये समाधानाचं वातावरण होतं। विशेष म्हणजे लाखो भाविकांची गर्दी असूनही यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी करण्यात आलेल्या नियोजनामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला। श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचा अनोखा संगम पाहायला मिळालेली वाघापूरची नागपंचमी यात्रा यंदाही भाविकांच्या मनात कायमची आठवण निर्माण करून गेली।